राज्यातील जिल्हा बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। 8 वर्षांनंतरही 8 जिल्हा बँकांकडे 500 आणि हजारांच्या नोटा पडून आहेत। जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेचा 8 वर्षांपासून नकार आहे। नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा संशय रिझर्व्ह बँकेचा आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या नोटा पडून आहेत। पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या नोटा पडून आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। तर कोणत्या बँकेत किती नोटा शिल्लक आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। वर्धामध्ये 78 लाखांच्या नोटा पडून आहेत, तर नागपूरमध्ये 5 कोटी 2 लाखांच्या नोटा आहेत। अमरावतीमध्ये 11 लाख तर पुण्यात 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून आहेत। कोल्हापूरमध्ये 25 कोटी 27 लाख तर सांगलीमध्ये 14 कोटी 72 लाखांच्या नोटा पडून आहेत। नाशिकमध्ये 21 कोटी 32 लाख, अहिल्यानगरमध्ये 11 कोटी 68 लाखांच्या नोटा पडून आहेत। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणामध्ये स्वीकारल्या गेल्या नाहीत। त्यावेळी आम्ही RBIकडे तक्रार केली होती, अर्थमंत्र्यांच्याकडे तक्रार केली होती। अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत। त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे। मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील। खरोखरच सरकारला हा काळा पैसा वाटत असेल तर सखोल चौकशी करावी, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकातला पैसा म्हणजे छोट्या मोठ्या सहकारी संस्थांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे। कारण आजही जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार जितक्या सहजगत्या होतात तेवढ्या सहजगत्या त्या सरकारनं लाडावून ठेवलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमधून होत नाहीत। सहकार हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तळागाळात रुजलेला आहे आणि केवळ अशा पद्धतीचा तुगलकी निर्णय घेऊन हे पैसे गेली 8-10 वर्षे गुंतून पडलेले आहेत। हा तोटा सगळा सामान्य माणसाचा आहे।